हे एकाच साडीचे दोघीने बनवलेले आहेत. ओके. हे कापड विकत घेऊन असे वेस्टर्न वेअर वगैरे पण शिवले जातात. सुंदर असा इथे वर्कशॉप आहे. इकडे बघा, इकडे आता सर्टिफिकेट वगैरे आपल्याला दिसतात. तुम्हाला तर माहितीच आहे की लॉकडाऊन मध्ये अनेकांचे जॉब गेले, त्याच्यामुळे माझा कोर्स करत असते आणि मला पण थोडा छान वाटतं की माझ्या बायकोला ते कोर्स करायची आवड आहे आणि त्या क्षेत्रात थांबत नाही, काही ना काय ते कोर्स करत असते. खूप अभिमान वाटते या गोष्टीचा. एक तासाभरात एक ब्लाऊज आपण पूर्ण कम्प्लीट करू शकतो, एवढी फास्ट आहे. तर मित्रांनो, इकडे ह्याच्या ट्रेंडिंग डिझाईन असतात ब्लाऊजच्या, त्या ब्लाऊजच्या डिझाईन आम्ही दाखवण्यासाठी बेसिक याचा उपयोग करतो. म्हणजे ही शेवटची जी फिनिशिंग असते कपड्याची, म्हणजे हा एक पार्ट समजा शिवून झालेला आहे, तर पंचकोनी ब्लाऊजची डिझाईन आहे आणि ते ह्या डिझाईनचा जो काट आहे ना त्याचीच ही डिझाईन केली आहे. नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भटक्या या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण नवीन सुरू केलेल्या आपल्या नवीन सिरीज मध्ये, जिचं नाव आहे आपल्या गावचे व्यावसायिक. तर मंडळी, या सिरीजचा हा पहिला भाग आहे आणि या पहिल्या भागाची सुरुवात मी माझ्या कुटुंबापासूनच करणार आहे. आमच्या कुटुंबामध्ये एक बुटीक म्हणजे लेडीज टेलरिंगचा व्यवसाय आहे. तर त्यासाठी आपण जुगाव वाशी येथे आलेलो आहे. तर त्या व्यक्तीचं नाव नाही सांगणार, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजणारच आहे. तर आपण आता तिकडेच जात आहोत. तर चला आपण त्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती घेऊया. आणि बघा, निलिशा टेलरिंग शॉप हा इथे आहे छोटा. इथे सुरुवातीलाच इथे बोर्ड लावलेला आहे आणि इकडे आतमध्ये आपण बघू शकता काम सुरू आहे. हे बघा, तर सध्या काम चालू आहे. गणपतीचे दिवस आहेत, ऑर्डर असतील. हे बघा, कम्प्युटरवर सुद्धा ऍडव्हर्टाइज आहे. म्हणजे डिजिटली सुद्धा डिझायनिंग वगैरे करत असतील. तर आता आपण यांच्याकडे संवाद साधूया. निलिशा टेलरिंग शॉप, माझ्या भावाची, चुलत भावाची मिसेस निलिशा काप, मी बाय म्हणतो तिला. तर त्यांच्या शॉपला ह्या छोट्या व्यवसायामध्ये जिथे आहे तिथे जुगावमध्ये आलेलो आहोत आणि आता त्यांच्याकडे संवाद साधणार आहोत. तर चला आपण त्यांना काही प्रश्न विचारूया त्यांच्या या व्यवसायाबद्दल. त्यांनी कशा पद्धतीने हा व्यवसाय सुरू केला, याच्या मागची कल्पना काय होती आणि पुढे भविष्यात कशा पद्धतीने व्यवसाय सुरू ठेवणार आहेत, त्याच्याबद्दल सगळं माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर चला विचारूया. तर नमस्कार. नमस्कार. तर आता आपण आहोत निलिशा टेलरिंग शॉप मध्ये आणि या शॉपचे मालक आपल्या समोर आहेत. तर सर्वप्रथम तुम्ही आपली ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्या. हे लोकेशन काय आहे आणि आपली नावं वगैरे. नमस्कार, मी निलिशा काप स्वागत करते माझ्या निलिशा टेलरिंग शॉप मध्ये. नमस्कार मित्रांनो, मी दीपक काप स्वागत करतो आमच्या वाईफच्या निलिशा टेलरिंग शॉप मध्ये. आणि आपले जे लोकेशन आहे हे मातोश्री बिल्डिंग, शॉप नंबर 1, मराठी शाळेजवळ, बाजूलाच आहे मराठी शाळा, जुगाव, सेक्टर 11, वाशी, नवी मुंबई मध्ये आपले शॉप आहे. बरं, तर आता हे दोघेही दाम्पत्य आपल्या समोर आहेत. दोघेही या व्यवसायाला हातभार लावून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मागे बघताय आपले एकदम डीटीपी कम्प्युटरवर खूप सुंदर अशी बनवलेली आहे. आता आपली ओळख झालेलीच आहे. तर आपण आता पुढचा प्रश्न विचारूया की तुम्ही या व्यवसायाची सुरुवात कशी केली, तुम्हाला या व्यवसायाबद्दल काय यावंसं वाटलं, याच्या मागची कल्पना काय होती? तुम्हाला तर माहितीच आहे की लॉकडाऊन मध्ये अनेकांचे जॉब गेले, त्याच्यामुळे माझा कॉलेजच्या नंतरच फॅशन डिझाईनचा कोर्स झालेला. मग माझे मिस्टर बोलले की असंच जॉब गेल्याच्या नंतर मग तुझ्यामध्ये स्किल आहे, तू टेलरिंगचा करू शकतेस, मग शॉप का नाही ओपन करत. त्याच्यामुळे मग आम्ही शॉप ओपन करायचं ठरवलं आणि 2021 मध्ये आम्ही शॉप ओपन केला. तुम्ही या व्यवसायात उतरण्यासाठी कुठल्या पद्धतीने यांना मदत केली त्या जरा सविस्तरपणे सांगा. तर मित्रांनो, कसं आहे की लॉकडाऊन मध्ये बहुतेक लोकांचे जॉब गेले होते आणि वाईफचा माझ्या सुद्धा त्याच काळामध्ये जॉब गेला. कारण 6 महिने आम्ही गावाला होतो. गावावर आल्याच्या नंतर जॉब भेटणं खूप मुश्किल आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तर ह्याच्या फॅशन डिझाईनचा कोर्स आधी झाला होता. तर मी बोललं की जर तुझ्या हिचं स्किल आहे आणि ही फक्त स्वतःसाठी पहिले कपडे शिवायचे घरीच, तर मी बोललो तू एखादा शॉप टेलरिंग शॉप ओपन का नाही करत. तर मी तिला थोडं प्रोत्साहन केलं, थोडी तिला ऊर्जा दिली आणि तिला म्हटलं की आपण एकदा उतर ह्या व्यवसायामध्ये, पुढे बघू आपण.
मग आम्ही 2021ला नोव्हेंबरमध्ये 1 नोव्हेंबर 2021 रोजी हा शॉप आम्ही इकडे ओपन केला सुगावमध्ये. अच्छा, तर खूप सुंदर असा, म्हणजे जर तुम्ही या व्यवसायात उतरला नसतात, तुमच्याकडे स्किल होती, पण जर तुम्ही जर प्रोत्साहन दिलात नसतात तर तुमची वाईफ या क्षेत्रामध्ये आलीच नसती, कुठेतरी एखादं काम करत राहिली असती. पण तुम्ही प्रोत्साहन दिलात आणि तुमच्या या दोघांचा हातभार लागून हा व्यवसाय आता खूप पुढे जात आहे. जवळपास किती वर्ष झाली? आता 6 वर्ष. 6 वर्ष, म्हणजे हा खूप मोठा काल असतो, कारण मराठी माणूस सहसा व्यवसायात उतरत नाहीत, पण तुम्ही दोघांनी साथ करून या व्यवसायात उतरलात आणि हा खूप चांगला व्यवसाय तुमचा चाललेला आहे. तर तुम्हाला ऑर्डर्स वगैरे कशा येतात? तुमची काही ओळख किंवा लोक तुमच्यापर्यंत कशी पोहोचतात? तर हा जो जुगाव जो आपला वाशिममधला एरिया आहे तो ऑलमोस्ट इकडे आपल्या तालुक्यातील किंवा कोकणातील अनेक गावातील अनेक तालुक्यातील लोक या जुगामध्ये राहतात. त्याच्यामुळे एक कनेक्टिव्हिटी ते झालेलीच आहे, कारण अनेक लोक ओळखीचे आहेत, आपल्या गावाकडचे असतात, आपल्या कोकणातले असतात, ते ओळखीचे, ते ओळख वाया करत आपली इकडे मेजॉरिटी ऑफ ओळख तिकडून आली की आपल्या इकडचे गावाकडचे लोक खूप आहेत. त्याच्यामुळे ऑर्डर्स फ्लो जो आहे तो जास्त करून तिकडून येतो. आणि बाकी व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे सोशल मीडिया ऍप वरून आम्ही आमची जाहिरात करत असतो. आपल्याला एखाद्या क्षेत्रामध्ये उतरायचं असेल किंवा एखादं काम करायचं असेल तर आपल्याला शिक्षणाची खूप गरज असते. तर तुम्ही या टेलरिंग क्षेत्रामध्ये येण्याच्या आधी कुठले काही कोर्स वगैरे केलेत का, किंवा कुठल्या क्षेत्रामधले शिक्षण घेतलेलं आहे का? तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. माझ्या शिक्षणाच्या बद्दल म्हणायचं झालं तर सर्वप्रथम मी गव्हर्नमेंट कोर्स केला, तो मी सांगपाडा इथे केला, पण तो माझ्या मनासारखं झालं नाही. तिथे बेसिक सगळं नॉर्मल शिकवलं जातं, त्याच्यामुळे मी 1 वर्षाचा ऍडव्हान्स कोर्स केला. तिथे मी खूप काही डिझाईन वगैरे करायला शिकले. आणि त्याच्यानंतर मी फॅब्रिक पेंटिंगचा कोर्स केला, त्याच्यामध्ये पेंटिंग वगैरे ब्लाउजवर केले जातं. आणि त्याच्यानंतर आरी वर्क जो सध्या जास्त ट्रेंडिंगला आहे त्या आरी वर्क शिकले, आणि ते पण आता ब्लाउज मी करते. ऍडव्हान्स शिकायचं होतं, थोडं जास्त डिझाईन वगैरे शिकायचं होतं. मग तिला मी सांगितलं एक प्रायव्हेट अकॅडमी आहे, तिथे मी घेऊन गेलो तिला, आणि मग तिकडे आम्ही तिचं ऍडमिशन केलं. आणि 1 वर्षाचा तिने पूर्ण त्या इन्स्टिट्यूटमध्ये पूर्ण ऍडव्हान्स कोर्स केला. त्याच्यानंतर मग ती थांबली नाही, तिने मग पुढे फॅब्रिक पेंटिंगचा कोर्स केला. त्याच्यानंतर पुढे तिने आरीवर्कचा कोर्स केला, आणि अजून सुद्धा तिला एकदम कोर्स करायचे आहेत. मला डेली बोलते मला हा कोर्स करू द्या, तो कोर्स करू द्या. तिची आवड आहे क्षेत्रात, त्या क्षेत्रातले ती कोर्स करत असते. आणि मला पण थोडा छान वाटतं की माझ्या बायकोला ते कोर्स करायची आवड आहे आणि त्या क्षेत्रात थांबत नाही, काही ना काय ते कोर्स करत असते. खूप अभिमान वाटते या गोष्टी. बरं, खूप छान. म्हणजे बघा, जर आपल्या कुटुंबातील सदस्यांची जर आपल्याला मदत होत असेल एखाद्या क्षेत्रात उतरणे, कारण मराठी माणूस जर या अशा व्यवसायामध्ये उतरण्यास धजावतो, तर आपली पत्नी ही या व्यवसायात उतरले आणि तुम्ही महत्वाचं म्हणजे तिला मदत करताय, सुरुवातीपासून मदत करताय, की तुमचं लव्ह मॅरेज होतं आणि तुम्ही तिथपासून मदत करताय, ही खूप चांगली गोष्ट आहे. ट्रेंडिंग मध्ये सध्या काय आहे, कारण आता गणपतीचा सीझन आहे आणि सीझनला कुठल्या सीझनला तुमच्या इथे गर्दी असते लोकांची? सीझनला तर सर्व सीझनला गर्दी असते. आणि आता ट्रेंडिंग ब्लाऊज म्हटलं तर प्रिन्सेस कट विथ कफचा जास्त ट्रेंडिंग मध्ये असतो, कारण का आता यंग जनरेशन मध्ये तोच ब्लाऊज जास्त चालतो. आणि आपल्याकडे साधा ब्लाऊज, साधा फोटोक्सवाला ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, हे सगळे प्रकारचे ब्लाऊज शिवले जातात. त्याच्यामध्ये ऑल डिझाईन मध्ये शिवले जातात. बर, तर ठीक आहे. ही खूप सुंदर अशी माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना दिलेली आहे. तर इकडे काही मशीन्स आहेत. तर हे बघा, ही नवीन मशीन आहे इथे, आणि इकडे ही एक आपली रोजची म्हणजे प्रत्येकाच्या घरात दिसणारी ही इथे मशीन आहे, आणि इकडे ही अजून 2 मशीन्स आहेत. तर या मशीनी बद्दल आपण थोडंफार जाणून घेऊया. मित्रांनो, पहिली ही आहे जोजेची मशीन, जोजे कंपनीची मशीन आहे. ही खूप फास्ट चालते आणि काम ह्याच्यावर खूप फास्ट होतो. एखादा ब्लाऊज शिवायचा असेल तर जी जुनी मशीन होती तिच्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे ही फास्ट चालते. 1 तासाभरात एक ब्लाऊज आपण पूर्ण कम्प्लीट करू शकतो, एवढी फास्ट आहे. मेंटेनन्स खूप कमी आहे, लाईट बिल खूप कमी घेते आणि खूप फास्ट चालते. अशी जोजे कंपनीची मशीन. सेम मशीन दुसऱ्या कंपनीची सुद्धा आम्ही घेतली. ही आहे झुकी कंपनीची, फेमस कंपनी आहे. त्या झुकी कंपनीची जिन या नावाने प्रसिद्ध मशीन आहे. ही सुद्धा आम्ही घेऊन ठेवले. ही मी चालवतो आणि ती आहे ती माझी बायको चालवते. आणि संध्याकाळी कामावर सुटल्यानंतर थोडीफार मदत करण्यासाठी ही मशीन चालवतो. त्याच्यानंतर अजून इकडे या, ही आहे आपली वरलॉकची मशीन. आपण जेव्हा बघतो शर्ट वगैरे शिवतो
त्याच्या साईडने एक वरलॉक असतो की जे धागे असतात त्याला टोचू नये म्हणून ह्या साईडला जे असतं वरलॉक केलेलं असतं व्हाईट, ही वरलॉकची मशीन आहे. म्हणजे चांगली फिनिशिंग आणि डाऊट वगैरे आपल्याला टोचत नाही, त्याच्यामुळे ही मशीन खूप उपयोगी आहे. त्याच्यानंतर ही मशीन जी दिसते ही मशीन आहे साडी फॉल, जी आपल्याला दिसते ही फॉल आहे. फॉल ही साडीला याला म्हणतात पिको फॉल. तर ही पिको फॉल करण्याची मशीन आहे, याला म्हणतात बिडिंगची मशीन. आणि ही ऍडव्हान्स मध्ये पण येते, पण ही आम्ही सध्या हे ठेवले म्हणजे चांगली चालते म्हणून आम्ही सध्या रिप्लेस नाही केली. ह्या मशीन म्हणजे प्रत्येकाच्या घरात असतात, म्हणजे काही ना काहीतरी काम झालं, नॉर्मल काम झालं तरी हिच्यावर होतं ना. ही मशीन वेगळी आहे, ही मशीन वेगळी आहे. ही फक्त बिडिंग, शिलाई नाही होणार, फक्त बिडिंग. ही झिकझॅक झिकझॅक अशी मशीन चालते. तुम्हाला जर दाखवायचं झालं तर ही साडी आहे आपली, ही साडी आहे. ह्या साडीला एक खालती फॉल लागतो जेणेकरून साडी आपली पसरू नये म्हणून एक फॉल लावली जाते. फॉल आहे, त्या फॉलला लावायला साधी मशीन सुद्धा युज करतात, पण ती शिलाई पटकन निघते, त्यामुळे ही स्पेशल बिडिंगची मशीन प्रत्येक टेलर युज करतात. आपण लावून दाखवू शकाल? नक्कीच, तुम्हाला मी एक डेमो देतो. ही स्पेशल मशीन मीच चालवतो, माझी बायको ही मशीन चालवत नाही, कारण तिचं काम करते ब्लाऊज शिवायचं. साडी फॉल बिडिंगचं काम बेसिकली मीच करतो आणि मी तुम्हाला दाखवते साडी फॉल. दोन साडी आपण घेतलेली आहे आणि ही आहे फॉल. ही कॉटन पॉलिस्टर मिक्स फॉल आहे, त्याच्यामध्ये हेवी फॉल सुद्धा येते. जसं कस्टमरला लागतं तसे आपण त्यांना देतो. हे आपण स्टार्ट करतो. इकडे बघू शकता, ही जी आहे एकदम चांगली झिकझॅक मध्ये चांगली फॉल बसलेली आहे या ठिकाणी. वरून हिला हात सिलाई करायला लागते सुईने, तर यासाठी ही खास यासाठी ही मशीन बनवली आहे. तुम्ही माहिती दिली. तर इकडे आपल्या समोर कम्प्युटरची स्क्रीन दिसते, तर ह्याच्याबद्दल काय, म्हणजे तुम्ही डिझायनिंग वगैरे कम्प्युटरवर करता की कसं काय? मित्रांनो, पहिली गोष्ट तरी आपण हे जे कम्प्युटर घेतले, हे कम्प्युटर घेण्याचं कारण आहे की ज्या ट्रेंडिंग डिझाईन आहेत त्या ट्रेंडिंग डिझाईन याच्यावर आपण कस्टमरला दाखवतो. एखादा कस्टमर आला तर तो बोला की मला ब्लाऊज शिवायचा आहे, तर आपण ह्याच्यावर आपण जे ऍप असतं माझ्याकडे बेसिकली डिझाईन सेव्ह असतील तर मी त्यांना दाखवतो. तर मित्रांनो, इकडे ह्याच्या ट्रेंडिंग डिझाईन असतात ब्लाऊजच्या, त्या ब्लाऊजच्या डिझाईन आम्ही दाखवण्यासाठी बेसिकली याचा उपयोग करतो. आता ही जर डिझाईन कोणाला आवडली तर ही डिझाईन आम्ही ह्या बहुतेक डिझाईन दाखवतो लोकांना. जर ही समजा आवडली तर इकडून हे सेव्ह करून ठेवतो आणि तिथे कस्टमरचं नाव टाकून ठेवतो, या कस्टमरला ही डिझाईन करायची आहे. आणि नंतर मग इकडे आपली बिलबुक आहे, ही तुम्हाला बिलबुक सुद्धा दाखवतो. आपली प्रॉपर बिलबुक आहे आपल्या ऍड्रेस सहित, हे बघू शकता. या प्रकारे आपली बिलबुक आपण प्रत्येक कस्टमरला बिल देतो आणि जेव्हा डिलिव्हरी घ्यायला येतो त्यावेळेस विदाऊट बिल आम्ही कुठली ऑर्डर त्याला देत नाही. एक रिसिप्ट आमच्याकडे असते, एक रिसिप्ट त्याच्याकडे असते. बिलबुक आल्यानंतर बिल घेऊन या तरच आम्ही ऑर्डर देतो. बरं, म्हणजे आतापर्यंत आपण डिजिटली चाललो आहोत. आपल्याला एक लिस्ट दिसते, ही लिस्ट कशा पद्धतीची आहे, काय सांगू शकाल? त्याच्यामध्ये नावं आहेत प्रत्येकाची. ती लिस्ट जे बिल मधले आहेत ना, बिलबुकचे जे नाव आहेत ना, ते इथे रिमाइंडर साठी लिहून ठेवते, जेणेकरून त्यांना आज उद्या कधी द्यायचे असतील ना ते पुढे तारीख लिहून ठेवते. मग लगेच समजतं की याची ऑर्डर मला उद्याला द्यायचे, ते लवकर कम्प्लीट करायचे. अच्छा, म्हणजे आपण इतरत्र शोधायला नको म्हणून हे एखादा नोटीस बोर्ड म्हणून हा तुम्ही युज करताय. खूप छान. आणि जवळपास 1 2 3 4 म्हणजे 12 ते 15 एक ऑर्डर आता सध्या पेंडिंग ना इकडे पण आहेत, म्हणजे 20 ते 15 ऑर्डर आता सध्या तुमच्याकडे आहेत. आता तुम्ही सुद्धा हे काम करताय, काय हे काय करताय? म्हणजे मी प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवते. प्रिन्सेस कट, ओके. दाखवा ना मशीनवर. आपला हा एक पार्ट शिवून झालेला आहे ना, तर त्याला माझ्या मिस्टरांनी सांगितलं की जशी ओव्हरलॅपची मशीन वरती आपल्याला एक साईडने द्यायला लागते, धागे वगैरे निघायला नको. ओके, हा पार्ट झाल्याच्या नंतर ओव्हरलॅप या साईडला, म्हणजे शेवटचा पार्ट हा ओव्हरलॅपचा. हे दोन्ही एकत्र त्याच्यामध्ये असणार. ओके, तर हे दोन्ही त्याच्यामध्ये एकत्र असणार. हा एक पार्ट पूर्ण झाला ना की त्याच्यानंतर ओव्हरलॅप मध्ये ओव्हरलॅप करायचं, ओव्हरलॅप मशीनला.
पाहू द्या. वा, सुंदर अशी म्हणजे ही धागा वगैरे निघत नाही. म्हणजे ही शेवटची जी फिनिशिंग हा. असते कपड्याची, म्हणजे हा एक पार्ट समजा शिवून झालेला आहे, हा. तर त्याच्यानंतर ही फिनिशिंग जी प्रत्येक कपड्याला असते ती दिली जाते आणि खूप सुंदर अशी ही फिनिशिंग या मशीन मध्ये होते. तर खूप सुंदर बघू शकता तुम्ही. पंचकोनी ब्लाऊजची डिझाईन आहे आणि ते ह्या डिझाईनचा जो काट आहे ना त्याचीच ही डिझाईन केली आहे. ओके, म्हणजे ही जी हाताची डिझाईन आहे हा. त्याच हाताच्या डिझाईनचा हा पंचकोनी. हा जो काट मोठा होता ना त्याला कमी करून ही डिझाईन केली. ओके, म्हणजे 1 2 3 4 आणि 5 याला पंचकोनी डिझाईन म्हणतात. तर आता हा ब्लाऊज आपल्याकडे रेडी आहे. तर बाय म्हणाली की काही काम हे बाहेर आपण देतो आणि काही काम तुम्ही सुद्धा करता, तर ते कुठल्या तर कसं आहे की हा ब्लाऊज शिवतेही, त्याच्यानंतर हिचं हेमिंगचं काम आहे, म्हणजे हात शिलाई करायला ती हुक बटन लावायला बाहेर देते आणि ते बाहेरून हे आता आलंय. त्याच्यानंतर माझं काम आहे ते सांगतो तुम्हाला काय आहे ते. त्या इकडे तर इकडे जे आपला हा इस्त्रीचा पार्ट आहे, इकडे माझी इस्त्री मध्ये घेतोय इस्त्री जरा. तर इकडे माझं काम आता आहे की ह्या ब्लाऊजला इस्त्री करायची आणि इस्त्री करायच्या नंतर पुढे ती प्रोसेस आहे, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो इस्त्री ब्लाऊजला झालेली आहे आणि आता हे आपण जाते पॅकिंगला. तर आपला हा जो ब्लाऊज आहे ही साडी आहे ब्लाऊज. तर हा ब्लाऊज, साडी आणि आपली ऑर्डर रेडी. तर हा सुंदर असा इथे वर्कशॉप आहे. इकडे बघा, इकडे आता सर्टिफिकेट वगैरे आपल्याला दिसत आहेत. एक त्यांची फ्रेंडचे सगळे फ्रेम आहे, एक हायस्कूलच्या त्यांच्या आणि कॉलेजचे. इकडे पण सर्टिफिकेट दिसतात आणि इकडे हा स्टोअर आहे त्यांचा. बघा, लेस आहेत वरती, ब्लाऊज पीस दिसत आहेत, रील्स दिसत आहेत आणि बरंच काही सामान आहे. इकडे सुद्धा आहे सामान बघा. तर हे काय म्हणजे कुठल्या मार्केटमधून वगैरे घेता की काय, कसं काय? तर हे जे दिसतंय तुम्हाला हे आहे अस्तर. हे ब्लाऊजच्या आतमध्ये लागतं, त्याच्यावरती धागे आहेत आणि इकडे जे आहे ही अशी ही फॉल आहे. फॉल ही मग सांगितले की साडीमध्ये लागते पिको फॉल साठी. ही फॉल आहे आणि काही ब्लाऊज पीस आहेत आणि ह्या लेस आहेत. लेसचं सामान आम्ही होलसेल मधून आणतो, मुंबई मार्केटमधून. हे होलसेल मधून घेतो. बरं, मग आता आपल्याला सगळं आपण फॉल वेडिंग वगैरे करतात, बरेच कामं होतात, मग त्याचे रेट काय आहेत वगैरे ते समजा बाहेर तर लावलेले आहेत, पण आपण एकदा तुमच्याकडून ऐकूया. तर रेट एकदम आपल्याकडे रिझनेबल आहेत. जे मार्केट व्हॅल्यू जे आता आहे सध्या चाललेले आहे त्याच्यानुसार आम्ही रेट लावलेला आहे. बाहेर रेट लिस्ट आहे, तुमच्या कस्टमरला ते रेट लिस्ट दाखवा काय काय आहे, त्याच्यावर सगळं लिहिलेलं आहे. तर मंडळी, आपण इथे बघू शकता हे काही ब्लाउजेस आहेत. आपण याची डिझाईन बनवली होती. ह्या ब्लाउज व्यतिरिक्त अजून आपण काही काम करता? अजून आता ट्रेंडिंग मध्ये आहे जसं की साड्यांचे ड्रेसेस बनवणे, साड्यांचे फ्रॉक वगैरे, छोट्या मुलांचे फ्रॉक, छोट्या मुलींची नऊवारी शिवते मी. आपल्याकडे काही सॅम्पल असतील तर? हे ब्लाऊज आहे, हा गोटनेकचा ब्लाऊज आहे आणि डिझाईन हा काट त्याला यूज केलेला आहे. फ्रॉकचे वगैरे काही सॅम्पल आपल्याकडे आहे ना, एक छोट्या बेबींची फ्रॉक शिवलेले आहे. ह्या अशामध्ये फ्रॉक वगैरे शिवून भेटते. ही एकाच साडीचे दोघीने बनवलेले आहेत. ओके. आणि हे असे वेस्टर्न वेअर, हे कापड विकत घेऊन असे वेस्टर्न वेअर वगैरे पण शिवले जातात माझ्याकडे. ओके, दोन आहेत. आणि हा साडीचा गाऊन आहे. ही साडीचा ड्रेस आहे. ओके, म्हणजे खूप सुंदर असे शिवलेले आहेत बघा. बर, तर मंडळी, आपण यांच्या या व्यवसायाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं ऐकलेलं आहे. त्यांचा या व्यवसायातील प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. तर यांना या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांचा हा व्यवसाय भरभराटीनेच अजून पुढे जाऊ, त्यांना या खूप खूप शुभेच्छा. माझा भाऊ दीपक आहे, त्याचा सुद्धा यूट्यूब चॅनल आहे. एकदा आपल्या यूट्यूब चॅनलची माहिती आपल्या प्रेक्षकांना द्यावी. तर नमस्कार मित्रांनो, माझं चॅनल आहे कोकण जीवनशैली. मी गावाकडच्या त्यावर व्हिडिओ अपलोड करत असतो आणि नवरा बायकोच्या ज्या टिफिनची सिरीज मी सध्या चालू केली ते सुद्धा अपलोड करत असतो. तर माझ्या सध्या चॅनल सबस्क्राईब करा
आणि माझे बंधू माईकाप यांच्या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या या छोट्याशा व्यवसायाला सपोर्ट करा. तुमच्याकडे मी आज हे करतो. तर मंडळी यांच्या कोकण जीवनशैली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक व्हिडिओला लाईक कमेंट्स आपण कराल आणि सपोर्ट कराल अशी अपेक्षा आहे. आणि आपली ही व्हिडिओ बघितली तर ही व्हिडिओ बघून तुम्ही प्रत्येकापर्यंत पोचवाल. कारण एखादा व्यावसायिक मराठी व्यावसायिक जेव्हा व्यवसाय करतो ते आपल्या पुरताच मर्यादित राहतो, पण असं न होता एखाद्या मराठी व्यवसायाला जर उतरला तर त्यांना सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं. तसंच आमच्या या बंधूंनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय हा ओपन केलेला आहे. जवळपास 6 वर्ष झाली. बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण अजून पुढे लोकांपुढे हा व्यवसाय त्यांचा पोचावा हीच माझी तळमळ होती. आणि हा पहिलाच आपल्या या सिरीजमधला पहिलाच भाग मी त्यांचा शूट केलेला आहे. तर आपल्या गावचे व्यावसायिक या सिरीजला लाईक करा, कमेंट्स करा व्हिडिओना आणि आपल्या कोकणी भटके या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करून सपोर्ट करा. तर मी हा व्लॉग इथेच थांबवतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. चला मित्रांनो, काळजी घ्या. धन्यवाद.